नमस्कार मित्रहो, मी आपला लाडका सर्वांचा पेडणेकर बुवा. चला, आज आपल्याला खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही घेऊन जात आहोत. आम्ही निघालो थेट, पण पावसामुळे जरा झाला लेट. हे बघा, फार किती पाऊस पडतो आहे. आता आम्ही जवळजवळ खोपोलीला पोचत आलो आहोत. हे बघा, सुंदर असं गगनगिरी महाराजांचा मठ दिसत आहे. या मठावरती अशी सुंदर लाईटिंग केलेली आहे आणि ही आता आमची गाडी गेटवरती उभी राहिली. आता एक एक करून हे बघा, गेटवरती आम्ही सामान उतरवलं आहे. आता हे सामान बघा, ह्यानं आपलं पकवाज घेतला आणि खांद्यावरती, त्या दोघांनी पेटी उचलल्याने आता हळूहळू बघा, पावसाच्या बुळबुळीत असता, सांभाळून चला. हे बघा, चला चला, पुढे पुढे, राडा राडा राडा. चला, ह्या मशीनमधून एक एक बुतू झाला. ही मशीन आपला काम करता. हे बघा, सुंदर असं गगनगिरी महाराजांचा मठ बघा. भाविक किती बाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांच्या चरणावरती लोटांगण घालायला आलेले आहेत. चला, ज्या ठिकाणी आता आम्ही भजन करणार आहोत ती ही जागा आहे बघा, किती सुंदर जागा आहे. या ठिकाणी गगनगिरी महाराज भजन ऐकण्यासाठी ह्या झोपड्यावरती बसायचे. याच ठिकाणी गुरुपौर्णिमे दिवशी भजनं केली जातात. हे बघा, ह्या बाबांच्या चरणावरती लोटांगण घालतात. सगळे लाईनीत भाविक दर्शन घेत आहेत. त्या दर्शनात मी पण उभं राहिलो आहे. हे बघा, किती सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे बघा. गुरुपौर्णिमेचं सुंदर लाईटिंग. आता चला, इथून दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आमचं वैभव दर्शन घेता. कुणालचं दर्शन झालं. चला, हे दर्शन झालं की तुम्हाला बाबांच्या समाधीस्थळाकडे घेऊन जातो. हे बघा, सुंदर असं समाधीस्थळ. या ठिकाणी बाबांची समाधी आहे. त्या समाधीच्या समोर आता आपल्याला मी घेऊन आलो आहे. समाधीच्या इथे लाईन लावली, दर्शन चाललं आहे बघा. किती सुंदर समाधीस्थळ सजवलेलं आहे आणि सुंदर अशी बाबांची समोर मूर्ती आहे. या ठिकाणी बघा, भाविक बसले आहेत, बाबांचे दर्शन घेऊन बसलेले आहेत. हे बघा, पाताळगंगेच्या शेजारी किती सुंदर असा मठ आहे, खोपोली पाताळगंगा.